नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण TCS आणि IBPS पॅटर्नवरती आधारित गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओके, मग आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुमचा जास्त टाइमपास करत नाही. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला काय केलंय, अशा प्रकारे वर्तुळ दिलेत. या ठिकाणी 7, 2, 3, 42 दिले. मग या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे हे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी शोधायचं असतं. आणि परीक्षेमध्ये TCS IBPS काय करते, अशा प्रकारचं तुम्हाला 1 ते 2 प्रश्न काय करते मित्रांनो, 100% परीक्षेमध्ये विचारते. ओके, मग या ठिकाणी पहा, सिंपल काय केले पहा. या ठिकाणी आता या ठिकाणी किती आहेत, 7 आहेत. या ठिकाणी 2 आहेत. या ठिकाणी किती आहेत, 3 आहेत. ओके, आता काय केलं मी, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला टाईप करता येत नाही, त्याच्यामुळे मी काय केलं मित्रांनो, तर डायरेक्ट पुस्तकात स्कॅन केलंय. आणि तुम्हाला माहिती आहे, स्कॅन केल्यावरती ते काय होतं, थोडं फिकट होतं, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळे आकडे काय करेल, वाचून दाखवेल. ओके, मग इथं काय केले पहा, 7 गुणिले 2 किती झाले, 7 दुणे 14, 14 गुणिले 3, 14 त्रिक किती, 42. मग या ठिकाणी किती आलेत, असे आपले 42 आलेले आहेत. ओके, मग या ठिकाणी पाहूया काय केले पहा. इथं काय आहे, 9 आहे. इथं 1 आहे. इथं किती आहेत, 2 आहेत. मग 9 गुणिले 1 किती झाले, 9. आणि 9 गुणिले 2 किती झाले, 18. मग या ठिकाणी पहा किती आलेत, 18 आलेत. म्हणजे सरळ काय केलंय, 9 गुणिले 1 गुणिले 2 बरोबर किती, 18. या ठिकाणी आपले किती आलेत, 18 आलेत. मग या ठिकाणी काय होईल पहा, आता इथं गणित व्यवस्थित पहा. इथं काय आहेत, 5 आहेत. इथं किती आहेत, -2 आहेत. आणि या ठिकाणी काय आहेत, -3 आहेत. पहा, आता हे वजा चिन्हामुळे गणित या ठिकाणी काय होऊ शकतं, चुकवू शकतं, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय होईल पहा, 5 गुणिले -2 किती होईल, 5 गुणिले -2 किती होईल, -10 होईल. आणि -10 गुणिले -3 बरोबर किती होईल, या ठिकाणी मित्रांनो 30 होईल. किती होईल, 30 होईल. आणि वजाचं चिन्ह काय होईल, निघून जाईल. का निघून जाईल, तुम्हाला माहिती आहे, वजा वजा काय होतं, अधिक होतं. मग काय होईल, या ठिकाणी फक्त 30 उत्तर येईल. मग पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. जर तुम्हाला गणिताच्या बेसिक क्रिया माहीत नसतात तर तुमचं उत्तर या ठिकाणी -30 सुद्धा येऊ शकतं. आणि मग हे प्रश्न काय होऊ शकतो, आपला चुकू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, गुणाकार करताना वजाचे जर चिन्ह आले तर त्यांचा काय होतो, प्लस होतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. आज आपण सगळे प्रश्न याच पद्धतीचे घेतलेले आहेत. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न जरी सगळे या पद्धतीचे दिसत असले तरी प्रत्येक प्रश्न काय आहे, एकमेकापेक्षा वेगळा आहे. काय वेगळा आहे, प्रत्येक प्रश्नामधला पॅटर्न काय आहे, वेगळा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, मग या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारलाय पहा आपल्याला. या ठिकाणी पहा, इथं 169 दिलेत. या ठिकाणी 7 आहेत. इथं 1 आहे. इथं किती आहेत, 2 आहेत. आणि या ठिकाणी किती आहेत मित्रांनो, 3 आहेत. ओके, आणि मग आपल्याला काय करायचंय पहा, या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता जर तुम्ही इथले 169 पाहिले, इथले 121 पाहिले, तर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे ह्या दोन्ही काय आहेत, तर या दोन्ही काय आहेत, वर्ग संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत, या दोन्ही पण वर्ग संख्या आहेत. मग इथं काहीतरी लॉजिक काय असणार आहे, वर्गाचं लॉजिक असणार आहे. मग पाहूया काय लॉजिक आहे पहा. 7 अधिक 1 किती, 8. 8 अधिक 2, 8 आणि 2 किती, 10. 10 आणि 3 किती, 13. मग या ठिकाणी काय आहे, 13चा वर्ग. 13चा वर्ग किती आहे, 169. म्हणजे काय केलंय, बाजूचे जे 4 अंक आहेत, या 4 अंकाची काय केली, या ठिकाणी बेरीज केली आणि त्याचा वर्ग काय केलाय, त्यांनी मध्यभागी लिहिलेला आहे. मग इथं काय केलंय पहा, 5. 5 आणि 1 किती, 6. 6 आणि 2 किती, 8. 8 आणि 3 किती, 11. मग 11चा वर्ग. 11चा वर्ग किती, 121. पहा, या ठिकाणी 121 लिहिलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या येईल, 6. 6 आणि 1 किती, 7. 7 आणि 4 11. 11 अधिक 5. 11 आणि 5 किती, 16. मग 16चा वर्ग. 16चा वर्ग किती आहे, वर्ग पाठ आहेत का, 16चा वर्ग किती आहे, 256 आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर ती 256 येईल. कुठे ऑप्शन 256, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 256 दिलेला आहे. अतिशय सिंपल असते मित्रांनो, अतिशय बेसिक असते. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न ओळखता आला पाहिजे. तुम्ही एकदा का पॅटर्न ओळखला तर तुमचं 100% उत्तर काय होणार, याच्यामध्ये बरोबर होणार आहे. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे अशी संख्या मालिका, वर्णमालिका किंवा अशा प्रकारचे जे कोडे असतात, आकृतीवरचे कोडे असतात, याच्यावरती काय होऊ शकतं, एका प्रश्नामध्ये 2 पॅटर्न सुद्धा लागू शकतात. 100% लागू शकतात. 2 वेगवेगळी उत्तरं सुद्धा निघू शकतात. मग त्याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर असेल,
तर जे उत्तर आपल्याला त्यांनी पर्यायामध्ये दिलेलं आहे किंवा जे उत्तर पेपर सेट करणाऱ्याला अपेक्षित आहे, जो पॅटर्न पेपर सेट करणाऱ्याला अपेक्षित आहे, तेच आपलं उत्तर आलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. प्रश्न जर पाहिला तर मेथड काय आहे, सेम तीच आहे. काय, 4 संख्या वर्तुळात मध्ये 1 संख्या, 4 संख्या वर्तुळात मध्ये 1 संख्या, 4 संख्या मध्ये प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती संख्या काय करायची आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग लॉजिक काय लावलं या ठिकाणी पाहूया आपण. काय केले पहा, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे या चारही संख्याच काय केलं त्यांनी गुणाकार केलाय. म्हणजे काय केले पहा, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. मग गुणाकार काय होईल पहा, 2 गुणिले 2 किती झाले 4, 4 त्रिक किती 12, 12 चौक किती 48. मग पहा इथं किती आलेत मध्ये बाकी 48 आलेत. मग या ठिकाणी काय केले पहा, 4 दुणे किती 8, 8 सगळं किती 48, 8 गुणिले 48 बरोबर. हा जर गुणाकार केला तर किती येतो 384. हा काय येतो गुणाकार येतो. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, 3 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे ह्या ज्या चारही संख्या आहेत, हे 3 हे 2 हे 4 आणि हे 2, या चारही संख्येचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून घ्यायचा आहे का, लगेच करू. 3 दुणे किती 6, 6 चौक 24, 24 गुणिले 2 बरोबर किती 48. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल, 48 संख्या असेल. कुठे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4 पहा आपल्याला 48 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, तुम्हाला फक्त काय करायचं या ठिकाणी पॅटर्न शोधायचा आहे. तुमचा जर पॅटर्न व्यवस्थित शोधला गेला तर तुमचा 1 किंवा 2 मार्क काय या ठिकाणी 100% बरोबर असणार आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव अशी सर्वात दर्जेदार सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आपली अशी टेस्ट सिरीज आहे. ओके, मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती मित्रांनो, सॉरी या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील तर उत्तरासहित भेटतील, म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका भेटतील. ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी काय केल्या जातील मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इंग्रजी विषयाच्या नोट्स असतील, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ताच्या नोट्स असतील TCS IBPS पॅटर्ननुसार, इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ओके, मग तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला ना मित्रांनो तरी तुम्ही 180 प्लस मार्क काय तलाठी भरतीमध्ये 100% घेऊ शकता. एवढ्या डीपमध्ये आपल्या नोट्स आहेत. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती आहे तर फक्त 150 रुपये किंमत आहे मित्रांनो. परंतु विद्यार्थ्याच्या माहितीस्तव आपली ऑफर आज सुद्धा आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज ही ऑफरमध्ये टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे 99 रुपये पाठवले त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे पहा व्हॉट्सॲपला सुद्धा 96 89 14 16 30 याच नंबरवरती तुम्हाला काय करायचा आहे तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आपला किती आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी 100 25 100 6 25 आणि मध्यभागी किती दिलेत 6 दिलेत. मग या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हच द्यायचं विसरले काय काय. ओके, असू द्या काही हरकत नाही. इथं मध्ये पण आपल्याला 4 दिलेले आहेत. मला वाटतं प्रश्नचिन्ह कुठं दिलं आहे हेच आपल्याला काय झालं या आकृतीमध्ये मेळ लागत नाही किंवा प्रश्नचिन्ह त्यांच्याकडून काय झालंय कुठंतरी द्यायचा विसरलेला आहे. ओके, म्हणजे हे गणित काय सध्या आपण असं म्हणू शकतो की चुकीचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. किंवा याचं लॉजिक तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. या ठिकाणी काय केलं होतं पहा, त्यांनी काय केलं होतं पहा, ही वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आणि ही पण वर्गसंख्या आहे. ओके, बरोबर की नाही. मग या संख्येचे काय केलं होतं त्यांनी वर्गमूळ काढले होते पहा. 25चं वर्गमूळ किती आहे 25चं वर्गमूळ 5 आहे. 100चं वर्गमूळ किती आहे 10 आहे. या 25चं वर्गमूळ किती होईल 5. या 100चं वर्गमूळ किती होईल 5.
मग काय केलं, या चौघांची बेरीज केली, चौघांच्या वर्गमूळाची बेरीज केली, म्हणजे 5 अधिक 5 किती झाले 10, 10 आणि 10 किती, सॉरी या ठिकाणी किती होईल, याचं वर्गमूळ किती होईल 10 होईल, 10 आणि 5 15, 15 आणि 10 25, 25 आणि 5 किती 30, मग 30 छेद त्यांनी काय केलं होतं या ठिकाणी 5 केलं होतं, मग 5 1 5 6 25, म्हणजे काय केलं होतं पहा, चारही बाजूच्या संख्येचे काय केले वर्गमूळ काढले, त्या वर्गमूळाची बेरीज केली आणि त्याला पुन्हा काय केलाय 5 नी भाग दिलाय, मग या ठिकाणी सुद्धा काय होईल पहा, 5चं वर्गमूळ सॉरी 25चं वर्गमूळ किती 5, 81चं वर्गमूळ किती आहे 9, 36चं वर्गमूळ 6, 25चं वर्गमूळ किती आहे 5, चौघांची बेरीज करूया, काय होईल 5 आणि 5 10, 10 अधिक 10 अधिक 9 किती झाले 19, 19 आणि 6 किती झाले 25, चौघांची बेरीज 25 आली, 25 छेद किती 5, 5 1 5, 5 5 25, मध्यभागी किती आले 5 आले, ओके। मग या ठिकाणी आपल्याला काय केलेलं असतं, त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, ओके। मग इथं काय झालं असतं पहा, 36चं वर्गमूळ किती आहे 6, 49चं किती आहे 7, 9चं वर्गमूळ किती आहे मित्रांनो 3 आणि 16चं वर्गमूळ किती आहे 4, चौघाची बेरीज करायची, काय होईल 6 अधिक 7 बरोबर किती झाले 13, 13 आणि 3 16, 16 आणि 4 किती 20, 20 छेदामध्ये किती 5, 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला किती 4 दिलेला होता, इथं त्यांनी फक्त 4 द्यायचं, तर काय झालं चुकून प्रश्नचिन्ह देण्यात आलं, ओके। मग 4 ऑप्शन कुठं होतं आपल्याला, ऑप्शन क्रमांक आपल्याला 3 नंबरला होतं, इथं प्रश्नचिन्ह ऐवजी त्यांच्याकडून काय दिला 4 टाईप करण्यात आला होता, टायपिंग मिस्टेक होतात आपल्याकडूनही होतात कुणाकुणही होतात, एव्हा ना जो MPSCचा पेपर असतो ना त्या पेपरमध्ये सुद्धा मिस्टेक असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर पेपर झाला तर विद्यार्थ्याचं ऐकलं असेल सेकंड की माझे 4 कमी झाले, 3 कमी झाले, 2 वाढले, मग हे का होतं, तर काही प्रश्न रद्द होतात आणि काही प्रश्नाचे काय होतात उत्तरं बदलतात, त्याच्यामुळे मानव आहे चुका होऊ शकतात, काही हरकत नाही, ओके। चला पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक किती आहे 5 आहे। आता या ठिकाणी पहा पुन्हा इथं एक चूक झालेली आहे, या ठिकाणी इथं 16 आहे, ओके, मी दुरुस्त करतो तुम्हाला आधीच चूक, मग इथं पहा 16 आहे, इथं किती आहे 25 आहे, या ठिकाणी किती आहे 81 आहे, या ठिकाणी किती आहे 1 आहे मित्रांनो, ओके। आणि जर तुम्ही आतील संख्या पाहिल्या पहा 361 आहे, इथं 289 आहे, त्याचबरोबर ह्या संख्या म्हणजे सगळ्या संख्या काय तिथं या ठिकाणी मित्रांनो वर्ग संख्या आहेत, कोणत्या संख्या आहेत वर्ग संख्या आहेत, म्हणजे तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी काय आहेत वर्ग संख्या आहेत, मग यांचं वर्गमूळ काढून घेऊ पहा, 5चं वर्गमूळ सॉरी 25चं वर्गमूळ किती येईल 5, 1चं वर्गमूळ किती 1, 81चं वर्गमूळ किती 9, 16चं वर्गमूळ किती 4, यांची काय करायची बेरीज करायची का 5 अधिक 4 किती 9, 9 ने 1 किती 10, 10 9 किती 19, किती झाली बेरीज चौघांची बेरीज 19, मग 19चा वर्ग काय 19चा वर्ग किती 361, लक्षात आलं काय केलंय, चारही बाजूच्या ज्या संख्या आहेत त्यांचं वर्गमूळ काढलंय, परत त्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेचा काय केलं त्यांनी वर्ग केलाय, ओके। मग इथं काय होईल पहा 4चं वर्गमूळ किती आहे 2 आहे, 16चं वर्गमूळ किती 4, 9चं वर्गमूळ किती 3 आणि 64चं वर्गमूळ किती आहे 8 आहे, बेरीज करायची 4 इंची, 8 आणि 2 किती 10, 10 आणि 4 किती 14, 14 आणि 3 किती 17, मग काय आहे या ठिकाणी 17चा वर्ग बरोबर किती 289, मग प्रश्नचिन्हाचं काय होईल या ठिकाणी पहा 1चं वर्गमूळ किती असतंय 1च असतंय, 3चं वर्गमूळ सॉरी 9चं वर्गमूळ किती 3, 81चं वर्गमूळ 9 आणि 25चं वर्गमूळ किती 5, बेरीज करून घ्यायची, 1 आणि 3 किती 4, 9 आणि 4 किती 9 आणि 4 या ठिकाणी 13, 13 अधिक 5 बरोबर किती 18, मग 18चा वर्ग किती आहे मित्रांनो या ठिकाणी 18चा वर्ग आहे 324, मग कुठे ऑप्शन 324, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 324 दिलेला आहे, म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय होईल 324 होईल, लक्षात येतं मित्रांनो। तुम्हाला फक्त काय करायचं या ठिकाणी पॅटर्न शोधायचा आहे, जर तुम्ही पॅटर्न शोधला तुमचा पॅटर्न जर बरोबर आला तर या ठिकाणी तुमचा काय होणार आहे प्रश्न 100% बरोबर येणार आहे, आणि हे सगळे प्रश्न मित्रांनो काय केलेले आहेत TCSने आणि IBPSने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत, प्रश्न तुमच्या समोर आहेत, मी जसेच्या तसे या ठिकाणी काय केलेलं आहे स्क्रीनशॉट काढलेला आहे, म्हणजे मी म्हणत असतो ना तुम्हाला कुठलाही प्रश्न मी माझ्या मनाने घेत नाही, जे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न काय करतो मी या ठिकाणी स्पष्टीकरणासहित घेत असतो, ओके। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 6 आहे आणि तो स्क्रीनशॉट काढलेला असल्यामुळे काय थोडंसं ब्लर दिसतंय तुम्हाला,
त्याबद्दल मी तुमच्या अगोदरही एकदा माफी मागितली होती आणि पुन्हा एकदा काय करतो, माफी मागतो. ओके, मग या ठिकाणी पहा 6 नंबरचा प्रश्न आहे. इथं काय दिलंय पहा, 64, 27, 8 आणि 1. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, संख्या पाहिलं की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, अरे ह्या वर्ग संख्या आहेत की घन संख्या आहेत की आपल्या कॉमन संख्या आहेत. आता या पहा, घन संख्या आहे, ही घन संख्या आहे, ही घन संख्या आहे, ही घन संख्या आहे, ही पण काय आहे, घन संख्या आहे. इथं पहा, ही घन संख्या आहे, ही घन संख्या आहे, ही घन संख्या, ही संख्या आहे. मग या ठिकाणी काय केलंय मित्रांनो, तर या संख्यांचं घनमूळ काढलंय. काय केलंय, घनमूळ काढलंय. मग 64चं घनमूळ किती आहे, किती आहे, 4 आहे की नाही. 4चा घन किती, 64. 27चं घनमूळ 3, 8चं घनमूळ 2 आणि 1चं घनमूळ किती असतं, 1च असतं. यांची काय करायची, बेरीज करायची. 1 आणि 4 किती, 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती, 10. मध्यभागी किती आहेत, 10 आहेत. म्हणजे काय केले पहा, ज्या साईडच्या संख्या आहेत या संख्याचं काय काढलंय, घनमूळ काढलंय आणि त्याची बेरीज करून फक्त मध्यभागी लिहिली. मग इथं काय होईल पहा, 125चं घनमूळ किती, 5, 64चं घनमूळ किती, 4, 27चं घनमूळ 3 आणि 8चं घनमूळ किती आहे, 2. बेरीज करा बरं. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 4 किती, 14. या ठिकाणी आले का 14, आले 14. मग या ठिकाणी काय होईल, 216चं घनमूळ किती आहे, 6 आहे. 125चं घनमूळ किती, 5, 64चं घनमूळ किती आहे, या ठिकाणी 4 आणि 27चं घनमूळ किती आहे, 3. पुन्हा बेरीज करायची. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 किती, 18. मग या ठिकाणी किती येतील, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 18 येतील. कुठे ऑप्शन 18, ऑप्शन क्रमांक 4 नंबर आपल्याला 18 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, प्रत्येक प्रश्न दिसण्यास काय आहे, सारखा आहे. वरून जर आपल्याला प्रश्न वाटला तर असं वाटतंय, पाहिला तर असं वाटतंय की वरच्या प्रश्नाचीच खालचा प्रश्न काय कॉपी पेस्ट आहे, परंतु तसं आहे का, नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये काय आहे, पॅटर्न या ठिकाणी वेगवेगळा आहे. आता काही पॅटर्न काय असतात, सोपे असतात, काही पॅटर्न काय असतात, खूप अवघड असतात. त्याच्यासाठी काय करावं लागतो, खूप सारा सराव करावा लागतो. आता पॅटर्न मी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर सोपा वाटत असेल, परंतु पॅटर्न ओळखायला सोपा नाही मित्रांनो. तुमचा पॅटर्न ओळखायला तुमचा काय पाहिजे, सराव पाहिजे. आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला दररोज 50 प्रश्न, तुम्हाला जर बाकीच्या चॅप्टरसाठी जर 50 प्रश्नाचा सराव करावा लागत असेल तर या प्रकरणावरच्या तुम्हाला 100 प्रश्नाचा सराव करायचा आहे. म्हणजे दुप्पट सराव करायचा आहे. का दुप्पट करायचा आहे, तर या ठिकाणी काय असतं, तर भरपूर असे पॅटर्न असतात. ओके, प्रश्न पाहू. 7 नंबर आहे. काय केले पाहिजे, या ठिकाणी 2 5 12 6 आहेत आणि मध्यभागी 9 आहेत. या ठिकाणी आपल्याला मध्यभागी काय आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायची आहे. मग शोधूया. काय केलं त्यांनी पहा, हे हा अंक आणि हा अंक या दोघांची बेरीज केली. दोघांची बेरीज किती पहा, 12 आणि 5 किती, 17. वजा काय केलंय, हा अंक आणि हा अंक या दोघांची बेरीज केली. मग 17 - 8 बरोबर किती, 9. पहा प्रश्नचिन्हाच्या मध्ये भागी किती आले, 9 आले. मग इथं काय होईल, 10 आणि 8 यांची बेरीज, 10 आणि 8 किती, 18. वजा काय होईल, 4 आणि 6, 6 आणि 4 10. मग 18 - 10 बरोबर किती, 8. बघा मध्यभागी किती दिलेत, 8 दिलेत. मग या ठिकाणी काय होईल पहा, 3 आणि 7 यांची बेरीज, 3 आणि 7 किती, 10. वजा काय होईल, 1 आणि 4 यांची बेरीज किती, 5. मग 10 - 5 बरोबर किती, 5. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येतील, 5 येतील. कुठे, ऑप्शन 5, ऑप्शन क्रमांक 5 पहिलंच आपल्याला 5 दिलेलं आहे. सिंपल पॅटर्न होता, ओळखण्यास सोपा होता. ओके, पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी पहा, आता इथं पहा काय केले, 1 5 4 3 संख्या काय आहेत, छोटे छोटे संख्या आहेत आणि मध्यभागी काय दिले पहा, डायरेक्ट 510 दिले. इथं सुद्धा काय केले पहा, 2 3 4 7 छोटे छोटे संख्या आणि मध्यभागी काय डायरेक्ट 650 आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग इथं विचारलंय काय हे आपल्याला शोधायचं. तुम्हाला म्हटलं होतं मी, काही पॅटर्न एवढे अवघड येतं. इथं काय केले पहा त्यांनी, ह्या ज्या बाजूच्या संख्या आहेत त्यांचा वर्ग केलाय. मग 1चा वर्ग किती, 1च. 5चा वर्ग किती, 25. 4चा वर्ग किती, 16 आणि 3चा वर्ग किती, 9. ह्या सगळ्यांची बेरीज केली. सगळ्यांची बेरीज काय होईल पहा, 9 आणि 1 10, 25 अधिक 10 किती, 35. 35 अधिक 16 बरोबर किती, 51. मग त्यांनी काय केलंय, 51 गुणिले 10 बरोबर किती, 510. म्हणजे काय झाले या ठिकाणी पहा, 510 आले. मग इथं काय होईल, 2चा वर्ग किती आहे, 4. 3चा वर्ग किती, 9. 4चा वर्ग किती, 16 अधिक काय होईल, 6चा वर्ग किती, या ठिकाणी 36. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली
तर किती येते 65 बेरीज येते. मग काय केले 65 गुणिले 10 बरोबर किती 650. काय केलंय या संख्यांचे वर्ग काढलेत, वर्गाची बेरीज केली आणि त्या बेरजेला काय केलंय 10 ने गुणवलंय. मग इथं काय होईल शून्यचा वर्ग किती असतो, शून्यच असतो किंवा नसतो, काढला तर काही विषय नाही. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग किती 4, 8चा वर्ग किती 64. ओके किती होईल बेरीज 64 अधिक 4 68 आणि 1 किती 69. किती 69 गुणिले 10 बरोबर काय होईल 690. पहा बरं 690 ऑप्शन कुठे आहे 690 पहा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर ती येईल 690. याच्यामध्ये मित्रांनो काही जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, काही नाही किंवा काही मेथड नसते. फक्त तुम्हाला पॅटर्न शोधायचा असतो आणि पॅटर्न किती असतात तर असंख्य अनंत पॅटर्न असतात. ओके त्याच्यामुळे मी शिकवलं काय कुणी शिकवलं काय हे तुम्ही शिकून समजण्यासारखं हे प्रकरण नाही. शिकून तुम्ही फक्त या ठिकाणी काय होऊ शकता पॅटर्न शोधू शकता किंवा किती प्रकारचे पॅटर्न येतात हे तुमच्या एक डोक्यात येऊ शकतं. परंतु हे गणित किंवा हे प्रकरण तुम्हाला कधी समजणार आहे तर जेव्हा तुम्ही याचा भरपूर सराव करताल तेव्हा. याचे सगळे पॅटर्न तुमचे असे पाठ झाले पाहिजे, तुमच्या डोक्यात लगेच पॅटर्न लागला पाहिजे. अरे हा नाही लागत हा चल, हा नाही लागत हा. तुम्ही कपड्याच्या दुकानात गेलो कसं करतो आपण पहा, शर्ट दुकानदार देतो चल हा नाही पुढचा, चल हा नाही पुढचा, चल हा नाही पुढचा, भरता ढिगारा टाकतो की नाही. पुरुषांचा ढिगारा तरी कमी असतो. तुम्ही जर कधी महिलासोबत मुलीसोबत जर तुम्ही साडी घ्यायला गेले ना तर त्या ठिकाणी कमरा इतका ढीग पडतो. काय असतंय याच्यातून दुसरा कलर दाखव, नाही तर या डिझाईनमधून दुसरी डिझाईन दाखव, या कलरमधून दुसरी डिझाईन दाखव. दोनच ऑप्शन असतात. काय मुलींचे वाक्य काय असते दोनच असते तर ह्या कलरमधून दुसरी डिझाईन दाखवा. ओके आणि दुसरं वाक्य काय असतं या डिझाईनमधून दुसरा कलर दाखवा. ह्या दोनच वाक्य मुली काय करतात जवळपास कमरा इतका ढीग पडेल एवढ्या साड्या पाहत असतात. ओके मग तसंच ह्या पॅटर्नचं आहे. कितीही पॅटर्न फिरू शकतात, कुठेही फिरू शकतात, असंख्य अनंत. ओके चला काय केले पहा या ठिकाणी या चारही संख्येचा गुणाकार केलाय पहा. म्हणजे काय केलंय 5 त्रिक किती 15, 15 गुणिले 4 किती झाले 15 चौक 60, 60 गुणिले 2 किती झाले 120 आणि 120 भागिले काय केलंय 10 केलंय. मग 120 भागिले 10 बरोबर किती राहतील खाली या ठिकाणी 12 राहतील. मग मध्यभागी त्यांनी काय केले तर 12 लिहिलेत. मग या ठिकाणी काय होईल पहा साईडच्या संख्येचा गुणाकार आहे 6 गुणिले 2 गुणिले किती 3 गुणिले किती 5 आणि छेदामध्ये किती घेतले तर 10 ने या संख्येला भाग दिलाय. 5 1 5, 5 दुने 10, 2 2 कट होतील. काय राहिलं 6 गुणिले 3 23 किती 18 आले. मग या ठिकाणी सुद्धा काय होईल तोच पॅटर्न होईल 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9 छेदामध्ये किती घेतले तर भाग किती दिलाय 10 ने भाग दिलाय. मग 5 1 5, 5 दुने 10, 2 2 कट झाले. काय राहिलं 2 गुणिले 9, 9 दुने किती 18. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल तर 18 ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल. कुठे ऑप्शन ऑप्शन क्रमांक 4 नंबर आहे 18. लक्षात येतोय अतिशय सिंपल अतिशय बेसिक असा पॅटर्न आहे. ओके पुढचा प्रश्न आहे पहा आपला 10 नंबर. या ठिकाणी काय केलंय पहा त्यांनी इथं 1 दिले 2 3 5 आणि मध्यभागी किती दिलेत 13 दिलेत. प्रश्नचिन्ह आपल्याला आतापर्यंतच्या गणितामध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्ह असायचं, या गणितामध्ये कुठे आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ओके मग या ठिकाणी पहा अतिशय सिंपल आहे. त्यांनी फक्त काय केले पहा या दोन संख्याचा गुणाकार मग काय 1 गुणिले 3 अधिक काय केलंय ह्या दोन संख्याचा गुणाकार म्हणजे काय 2 गुणिले 5. मग यांचा गुणाकार काय होईल 1 गुणिले 3 3, 3 अधिक काय होईल 2 गुणिले 5 किती 10, 3 अधिक 10 बरोबर किती आले 13 आले. या ठिकाणी आधी एकदा खात्री करून बघायची आपला पॅटर्न बरोबर आहे का. काय होईल 3 गुणिले 4, 4 त्रिक किती 12, 12 अधिक काय होईल 1 गुणिले 5 किती 5, 12 आणि 5 किती 17. मग या ठिकाणी आपलं काय होईल 4 गुणिले 6, 26 चौक किती 24, 24 अधिक काय होईल 1 गुणिले 5 किती 5. मग 24 अधिक 5 बरोबर किती 29. पहा बरं ऑप्शन कुठे 29 ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 29 दिलेला आहे. ओके म्हणजे फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पॅटर्न ओळखायचा आहे. ओके पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आपला 11वा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये जशा तसा प्रश्न विचारला जातो परंतु भरपूर मुलांचं बऱ्याच मुलांचं या ठिकाणी काय होतं कन्फ्युजन होतं. ओके मग काय विचारलं पहा या ठिकाणी 100 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याच्या अगोदर सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा फॉरवर्ड करा. ओके
धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.